सत्यजित आहे ना विचार करायला. तो सुद्धा आता अडचणीतच आहे. त्याचं काम सुरू व्हायला वेळ लागणार आहे, त्यामुळे आता ही जबाबदारी घेणं. बघ अमृता, मला तोच खेळ खेळायला आवडत नाही. मुली आधी प्रेम करतात, मग लग्न करतात आणि मग गरज सरो आणि वैद्य मरो म्हणून निघून जातात. मी तुला अगोदरच सांगितलं होतं की तुला लग्न करायचं असेल तर माझ्याकडे जॉब करू नकोस. सर, पण आता माझं लग्न झालंय, त्यामुळे मी निघून जाण्याची भीती नाहीच आहे ना. आणि बाकीच्या मुली लग्न करून निघून गेल्या, पण मी लग्नानंतर सुद्धा तुमच्याकडे जॉब करायला तयार आहे. मगाशी जेव्हा तुम्ही माझी बाजू घेऊन मालू आत्याशी भांडत होता ना, तेव्हा मला माझी खूप लाज वाटली. अरे तेवढं तर मी करणारच ना, कारण कुठलंही असलं तरी तू कधीही चुकीचं पाऊल उचलणार नाहीस याची मला खात्री आहे. जाऊन येतो मी बाहेर. बाबा, थोडे पैसे हवे होते, एवढंच. एवढंच ना, ठीक आहे. बाबा, मी ठरवलंय की आता कामाकडे लक्ष द्यायचं. पॅरिसहून आल्यापासून त्याच्याकडे दुर्लक्षच झालंय. गुड. मला माहिती आहे तू एवढा समजूतदार आहेसच. चल, मी बाहेर चाललोय, तू पण चल माझ्याबरोबर. बँकेत जाऊ, तू पैसे घे, तसंच मी हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो. मी आलोच. ही योग्य वेळ नाहीये, ती योग्य वेळ नाहीये, मग कुठली योग्य वेळ आहे सांग मला. मालू त्या एवढं विचारत होत्या, काही बोलला का तो? काही बोलला नाही. त्याला काहीतरी लपवायचं होतं म्हणूनच बोलला नसेल कशावरून. म्हणजे तुला असं म्हणायचंय का काहीतरी विचित्र वागलाय तो? हे बघ, हेच मी म्हणतेय, विचित्र वागला नसेल कशावरून. तो ज्या अर्थी काही बोलत नाही त्या अर्थी त्याला काहीतरी लपवायचंय, नक्कीच लपवायचंय, म्हणूनच स्पष्ट बोलत नाही. तो सांगत नाही ना, मग आपण नको का काढून गेला? आपण नको का बोलायला त्याच्याशी? आणि हे बघ, सासू आहे मी त्याची, मी त्याला जाब विचारू शकते. आई, कशी आहेस तू? अगं, मी आलोय. मी कधीच आलोय. तू झोपली होती ना म्हणून डिस्टर्ब नाही केलं. तुला माहितीये, डॉक्टर तर तुझं कौतुक करत होते. म्हणे लवकर बऱ्या होत आहेत उर्मिला मॅडम, औषधांना पण लवकर रिस्पॉन्ड करतायत. अमृता, तू जॉब करणार आहेस? हो, तिला जॉब मिळालाय माई हॉस्पिटलमध्ये. तुला काय वाटलं इतक्या टॅलेंटेड मुलीला जॉब मिळणार नाही? अरे मला विचारायचं तरी डिसिजन घ्यायच्या अगोदर. मी चहा घेऊन येते तुमच्या. थांब अमृता. सलील, अमृताने तुला विचारलं होतं जॉब संबंधी, तू तिला नकार दिलायस. नकार म्हणजे मी विचार करत होतो. मग झाला तुझा विचार? यावं तिने माझ्या क्लिनिक मध्ये, बर का? ये उद्या 9 वाजता. मी माझ्या दुसऱ्या मैत्रिणीलाच कॉल करत होतो, चुकून तुला लागला. अगं, किंवा केलाही असशील. ए, तू खरंच विचार करतोयस? नालायक. आज भेटायचंय का कॉफी प्यायला? बघ, म्हणजे जमणार आहे तुला? तुमने पुकारा और हम चले आए. आज किती दिवसांनी आपण असे एकत्र बाहेर पडलोय ना. हो. ही आईंची तब्येत कशी आहे रे आता? सुधरती आता हळूहळू. मी आता फार वेळ ही गोष्ट घरच्यांपासून नाही लपवू शकत. का? काय झालं? अगं, आज सकाळीच बाबा माझ्या वतीनं सगळ्या घरच्यांशी भांडले. तू बाबांनाच का नाही सांगत? अगं, आज मी सांगणारच होतो, मग पण ते समोर आले ना की हिम्मतच होत नाही. ते सरळ डोळ्यात बघतात. मग मला खूप गिल्टी वाटतं. आज माझ्या तोंडावर ते आलंच होतं, पण नाही जमलं. काहीतरी मार्ग नक्की काढू.